पुण्यातल्या मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी झापल्याचं समजतंय। राज ठाकरेंनी पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची माहिती मिळतेय। पुण्यामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज असल्याचं समजतंय। राज ठाकरेंनी सांगितलेल्या गोष्टी पदाधिकारी आणि नेत्यांनी न केल्यानं त्यांची नाराजी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे आता यापुढे दर आठवड्याला राज ठाकरे पुणे मनसेचा आढावा घेणार आहेत। पराभव झाल्यानंतर आता त्यातून बाहेर पडत कामाला लागण्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत। पक्षाचा आदेश आल्यावर अर्चना राणा जगजितसिंग पाटील यांच्या अध्यक्षपदाला पाठिंबा दिला गेल्याचं समजतंय। अध्यक्षपदाच्या वादावर आता सावंत समर्थकांकडून नरमाईची भूमिका घेतली गेलेली आहे। आमदार तानाजी सावंत यांची बदनामी थांबवा, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ, असा सावंत समर्थकांनी भाजपला थेट इशारा दिलेला आहे। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवरनं सुरू झालेला भाजप आणि शिवसेनेमधला जो वाद आहे तो आता हळूहळू निवळताना दिसतोय। भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्या सावंत समर्थक कार्यकर्त्यांनी अखेर नरमाईची भूमिका घेतलेली आहे। पक्षानं आदेश दिल्यावर अर्चना पाटलांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा असेल अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सावंत समर्थक दत्ता साळुंखे यांनी व्यक्त केलेली आहे। आमचा आजही विरोध आहे, आजही घराणेशाहीला विरोध आहे। पण जर सगळ्यांनी ठरवलं लोकशाही कशावर चालती, बहुमतावर चालती। आम्ही कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। जे पक्षाचे नेते एकनाथभाई शिंदे जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। पण हे जे असे सावंत साहेबाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचायला लागलेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आणि अशा बद्दल कोणा जर काय केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। बातमी कोल्हापूरमधली आहे। भोगावती साखर कारखान्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार घडलाय। एका व्यक्तीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आलेली आहे। कारखान्याच्या काही संचालकांमध्ये वाद झाल्याचं समजतंय आणि कारखान्यातल्या राड्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। कारखान्यातील कार्यालय परिसरामध्ये सध्या प्रचंड तणावाची परिस्थिती आहे। परभणी शहरवासियांना मूलभूत सुविधा देणार आहे। पदभार स्वीकारण्याआधीच कामाला सुरुवात देखील केलेली आहे, अशी प्रतिक्रिया परभणी पालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांनी दिलेली आहे। या पदावर काम करताना ज्या गोष्टीचा अनुभव ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आले तर त्या गोष्टीची कुठेतरी पूर्तता आपल्या उपमहापौरपदी ज्यावेळेस मी आज चार्ज घेतला आहे तर त्यानिमित्त मी खरंच सांगतो की नगरसेवक काय काम करतो, काय काम करू शकतो हे उपमहापौरपद घेतल्यानंतरच मी आता तुम्हाला या विकास आराखड्याशी जुळून जातो। आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही, आमच्या कामातून आम्ही त्यांना उत्तर देऊ। शहरामध्ये अनेक सुनामी आहेत, ज्यामध्ये रस्ते नाली याची भयंकर परिस्थिती आहे। आम्हाला सगळ्यात जे काम रखडलेले, मी अगोदरच म्हटलं, जे काम रखडलेले ते काम आम्ही करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।